कोकणात मस्त धमाल करून परतीच्या प्रवासाला लागलो। सूर्यनारायणाचे आशीर्वाद घेऊन प्रवास सुरू केला। निसर्ग संपन्न अशा फोंडा घाट मार्गे गाडी चालवलो। फोंडा घाटाचे दर्शन घेतले। सोलापूरला आल्यावर घरच्यांनी आमचे स्वागत केलं। घरच्यांना आमचा सुंदर कोकणचा अनुभव सांगितला। ही संपूर्ण धमाल या भागात। नमस्कार, गुड मॉर्निंग। सकाळचे 7 वाजत आहेत। आता आम्ही कोकणला या भूमीला निरोप देणार आहोत। आता आमचा सोलापूरकडे परतीचा प्रवास सुरू होईल। रस्त्यामध्ये आम्ही कोल्हापूर श्री महालक्ष्मी दर्शन घेण्याचा प्लॅन आहे। प्रवास आपला सुरू करूया। खूप छान 2-3 दिवस, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आज रविवार आहे, 4था दिवस आहे आमचा कोकणमध्ये। खूप छान वाटलं। आणखीन खूप राहायची इच्छा आहे, पण नवीन ठिकाण बघून नवीन वेळेला नवीन सदस्यासोबत आमचा यायचा प्लॅन आहे। प्रवास आपला सुरू करूया। प्रवास छान सुरू आहे परतीचा आमचा। मस्त घाट आहे, छान रस्ता आहे आणि ऑन द वे आम्हाला बोर्ड दिसलं की त्रिशांक ट्रेडर्स रस्त्यावर बोर्ड होतं। काजू मिळतील, काजूचे गर मिळतील। फॅक्टरीज आहे ही, बाजूला काजूची शेती आहे। त्या ठिकाणी आम्ही थांबून आता घरी काजू विकत घेतोय। मार्केट रेटपेक्षा तुलनेने कमी रेटला आम्हाला मिळालं। हे सर्व मशीन आहे, इथं काजू प्रोसेस केलं जातं, बनतं। आणि हे दादा आहेत जे आम्हाला काजू देत आहेत। 1 किलो काजू आम्ही घरी घेतलेला आहे। हे सगळं हे जे आहे हे पूर्ण काजूची फॅक्टरी आहे। आम्हाला जास्त लागणार होतं, पण ते म्हटलं की कालच मुंबईला हे माल पाठवले सर्व मशीन। काजू खरेदी झाल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो। फोंडा घाटातून आमचा प्रवास सुरू आहे। रस्ता खूपच सुंदर आहे, चांगला रस्ता आहे, खूप छान वाटत आहे। दाट जंगलातून नागमोडी वळत घेत हा रस्ता जातोय। हे डोंगर 2-3 डोंगर क्रॉस करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहोत। फोंडा घाट पाहून झाल्यानंतर आम्ही राधानगरी अभयारण्य मार्गे कोल्हापूर गाठलं। श्री महालक्ष्मीचे दर्शन झाले आणि मोठा प्रवास करून आम्ही सोलापूरला आलो। या ठिकाणी आमच्या स्वागताची तयारी झाली होती। अजित आणि पूजा आता कोकणातून येत आहेत, पुढच्या 2-5 मिनिटात येणार आहे आणि आम्ही स्वागताची तयारी केली। चला आता यायला लागलेत। आले का? कुठे गेले? आले का? हाय, वेलकम, खूप वेलकम। बाईकवर जाऊन सुखरूप व्यवस्थित आल्याबद्दल वेलकम। धन्यवाद, थँक्यू। आज चॉकलेट डे आहे। चॉकलेट डे आज। चॉकलेट मिळालेलं आहे। 2 चॉकलेट बॉय आणि चॉकलेट गर्लला कोकणा फॅमिलीकडनं वेलकम। काका आणि काकूचं आगमन झालेलं आहे घरी। वेलकम। आम्हाला पण सुचतंय कधी आणि खास व्हाईट मुलं घेते। व्हाईट हे असले मुलं काय म्हणते त्याला? हेल्मेट। रोबोट मी मॅप चेक करायचो, सोलापूर वडापावला गेलेला असं दाखवायचं. कशाला घेतो?
आली नाही समोर, वडापाव खाल्लो नाही आम्ही. नाही पण आम्हाला लय वेळ तिथे दाखवायचं मॅप मध्ये काहीतरी हे आहे. मला काय वाटतं रेल्वे धावून गेलं. नाही माझ्यासारखं हे पीठ लावायचं नाही काय आली आणि पूजा आलेली आहेत आणि थोड्याच वेळात आपण त्यांचा अनुभव करण्याचा कार्यक्रम होणार आहे. जॉईन करा. दो बिचारे जाकर आए कोकण में. आई लई दिवसाची इच्छा होती आजीची. लग्न झाल्यापासून आम्ही बाईकवर जाणार आहे, बाईकवर जाणार आहे. बाईकवर बायकोला घेऊन जाणार आहे. हा परवा मी काय म्हणलं गाडीवर जाणार आहे, तसलं काय मला सांगायचं नाही. मी बाईकवरच जाणार. जाणार आणि जाऊन आले. जाऊन सुखरूप आले. हा फुल एन्जॉय केलेले आहेत आम्ही. छोटे छोटे शॉर्ट रील वगैरे बघितलेलं आहोत. तर बाकी मग मोठा व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच असेल. ऊन भरपूर असेल तिकडे. आम्ही कंटिन्यू अजित आणि पूजाला सांगितलं होतं की लाईव्ह लोकेशन टाका आणि लाईव्ह लोकेशन आम्ही ट्रॅक करत होतो. आता दुपारी ते राधानगरीच्या ह्याच्यात गेलो ना, मेन रस्ता सोडून आतमध्ये. आम्ही बघितलो मेन रस्ता सोडून आत गेले राधानगरीचं जंगल बघायला. जंगल बघायला नाही गेलो, आतून गेलो. 2 रूट होते. चुकलं का? मॅपवर 2 रूट दाखवतात. बाईकचं रूट दाखवतं एकदम डीप जंगलातून. मोठी बस असेल, ट्रक असेल तर हायवेवर नांदते. आम्ही जंगलचा रूट चूज केला. त्याला भीती वाटली काय होईल कोण नव्हतं. पण टप्प्याटप्प्याला गावं भरपूर आहेत, स्थानिक लोक आहेत आणि रस्ता म्हणजे काय सांगावं आता. ते शूट तर बघितले तुम्ही, 1 नंबर रस्ता आहे, जबरदस्त. खूप दिवसाची इच्छा होती कोकणला जायचं, ते पण बाईकवर जायचं हे होतं. 4 दिवस झाला म्हणून कोकणला जाऊन खूप छान वाटलं. बाईकवर गेलो. शुक्रवार शनिवार रविवार असं 4 दिवस आम्ही कोकणमध्ये होतो. तसं गुरुवारचं पूर्ण दिवस जायला आणि रविवारचा दिवस पूर्ण दिवस यायला. शनिवार रविवारीच फक्त कोकणमध्ये फिरायला मिळालं. पण जे ठरवलं होतं ते सगळ्या गोष्टी काय बघणं झाले नाही. पण बऱ्यापैकी जे शक्य होतं ते आम्ही पाहिलं. खरं सांगायचं तर प्रत्येक वेळोवेळी क्षणोक्षणी घरच्यांची आठवण आली. पूजा काहीतरी शॉपिंग करायला गेले, हे बाईला आवडलं असतं, बाईला हे कानातलंच आवडतं आहे, असले बांगड्या बाई घेतलीच असते असं म्हणायचे. जेव्हा जेवायचो मी मच्छी खायचो तेव्हा आईची आठवण यायची. बाकी फिरताना एन्जॉय करताना आराध्याची आम्हाला आठवण यायची. आणि पूजा म्हटली आहे की आपण फक्त फॅमिली इको फ्रेंडली क्लब तर घेऊन जाणारच आहे, पण फक्त फॅमिली कार करून कोकणमध्ये. कोकणी आपलं आडनाव आहे, फिरायला पाहिजे की नाही असं पूजा वाक्य म्हणली. आणि पूजा असं जाता येतं मला म्हणली, तुमचं आडनाव कोकणी, मला वाटलं कोकणात राहता तुम्ही, राहता सोलापुरात. तर आपलं आडनावप्रमाणे सिद्ध करून फक्त कोकणी फॅमिली, कोकणची चांगली टूर आम्ही फक्त फॅमिली करायचा आम्ही निश्चय केला आहे. लवकरच ते आम्ही पूर्ण करू. बाकी काही प्रश्न उत्तरे आता होतील. कसं गेलो, कसं आलं? इथून बाईकवर गेलो. किती व्हिडिओ बघितला की गाडी तसं सुरुवात खूप दिवसापासून, खूप महिन्यापासून 1-1.5 महिन्यापासून माझं एक्झॅक्ट गुगल लोकेशन सर्च करणं, जायचा रस्ता कुठे, यायचा रस्ता कुठे बघणं. आणि मागच्याच महिन्यात गाडी मी सर्व्हिसिंग केलं होतं. त्याला काय 3 महिने झाले नव्हते, किलोमीटर पण झालं नव्हतं, तरीही मी गाडी सर्व्हिसिंग करून घेतलं. एक छोटासा गाडीचा किरकोळ गेअरचा प्रॉब्लेम आला तर तो बदलून घेतला. गाडीला एक चांगला खर्च केला, 1500-2000 रुपये खर्च केला. तिला शूज घेतला, मला शूज घेतला. म्हणजे प्रॉपर तयारीनिशी आम्ही गेलो. आणि याच्यापूर्वी हम्पी बदामी आम्ही गाडीवर केल्यामुळं थोडासा सराव आमचा होता, गाडीवर फिरायचं, जायचं, लांबचा प्रवास करायचा. त्यामुळं चांगलं झालं. जाताना आम्ही गेलो ते म्हणजे आंबा घाट मार्गे. आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या गणपतीपुळे, आरेवारे बीच आम्ही जे थांबलो होतो तुम्ही पाहिल्या सर्वजण, ते होतं ते काळबादेवी गाव. अतिशय निसर्ग संपन्न गाव आहे. बरोबर 6:30ला तुम्ही निघाला होता. जाताना 6:30ला गुरुवारी इथून निघालो आम्ही आणि तिथं बरोबर 5ला पोहोचलो. 5:30 सूचनेप्रमाणे. आणि रेस्ट घेत अर्धा तासाला 1 तासाला आम्ही थांबणार. रस्ता खूप सुंदर होता. थांबणार,
ज्यूस घेणार, जेवणार, नाश्ता करणार, या पद्धतीने थांबत थांबत आम्ही गेलो. अगदी सूर्यास्ताच्या वेळेला आम्ही पोचलो, पण छान झालं ते पण. आणि दुसऱ्या दिवशी प्लॅनप्रमाणे आम्ही गणपतीपुळे, आरेवारे बीच आणि संगमेश्वरचं मंदिर पाहायचं होतं. पण कसं आहे, रत्नागिरी कोकणातलं जे आहे पूर्ण घाटातलं आहे. आपण देवगड पाहतो, विजयदुर्ग पाहिलो आहे, कुणकेश्वरला गेलो होतो, बाकी मिठबाव बीच आहे, वर गुहागर असेल, बाकी सगळं इथं घाट नाही आहेत. रत्नागिरीमध्ये आरेवारे बीचला आणि गणपतीपुळेला पूर्ण घाटातला रस्ता आहे. म्हणजे हां, बीचच्या कडेला पण घाट आहे. अगदी रूमपर्यंत पोहोचेपर्यंत घाटच आहे. जिथं काळबादेवीचं मंदिर आहे. मला तर असं वाटत होतं की एका विशिष्ट ठिकाणी डोंगर संपतात आणि सपाटी. मलाही तसंच वाटलं होतं, पण रत्नागिरी सह्याद्री समुद्राच्या कडेपर्यंत आहे. आपण कशेळी बीच पाहिलंय ना, म्हणजे कशेळी बीच असलं तरी डोंगराला लागूनच आहे, ते त्या पद्धतीनंच आहे सगळं ते. आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यात सगळं डोंगराळ भागच आहे, जंगलातला भाग आहे. आणि जंगल म्हणजे मला पूजाला वाटलं होतं, तुम्हालाही वाटेल, जंगल म्हणजे नॉर्मल झाडं असतील, ते सगळे आंब्याचे झाडं होते. पूर्ण आंब्याचे, सगळे आंब्याचे झाडं होते. डोंगरावर पण आंब्याचे झाडं होते. तेवढं आहे आंबे. रत्नागिरीचा हापूस, देवगडचा हापूस, दोघात हेल्दी कॉम्पिटिशन आहे. रत्नागिरीवाले म्हणतात आमचा आंबा भारी, देवगडवाले म्हणतात आमचा आंबा भारी, एकमेकांना नावं ठेवतात. पण आंबा, कोकणातला आंबा जगप्रसिद्ध आहे, सर्वांना माहिती आहे. आणि आले होते कैरी, आंबे नाही, आंबे अजून यायला 1.5 महिना कालावधी आहे. 1.5 महिन्यानंतर आंबा सुरू होतो यायला. अजून आंबा काय तिथं आला नाही. मला आरेवारे बीच खूप जास्त आवडलं, कारण व्हिडिओत पाहिलं त्या समुद्राच्या शेजारून मी गाडी चालवलो. आणि ते खूप दिवसापासून खूप दिवसापासूनचं माझं स्वप्न होतं की समुद्राच्या शेजारी बाईक राईड करायची, स्वतःची गाडी घेऊन जायची. आणि पहिल्या दिवशी स्वतःची बाईक घेऊन जायची, स्वतःची बायको घेऊन जायची. बीचवर गाडी चालवायचं पण इच्छा होती. मी पूर्ण केलं, माझी इच्छा बघून पूर्ण केलेलं. पूजा म्हणजे मला पण द्या की चालवायला, म्हणजे तिला पण गाडी चालवायला मी दिलो. आणि हे छान झालं. अडचणी म्हणजे पहिल्या दिवशी तर घाबरलो आम्ही, म्हणजे पूजा, मी तर घाबरलोच. काळबादेवीला जेव्हा पोचलो मी, आमच्या व्यतिरिक्त रूमवर कोण नव्हतं, म्हणजे 2 रूम होते. आणि पूर्ण मालक ते आहेत जे मोरे साहेब, ते RBI मध्ये जॉबला आहेत, मोठ्या पदावर आहेत, ते मुंबईला असतात. तिथले काका होते, ते आमच्या सेवेला होते, साफसफाईला असेल, बोलायला असेल, चांगले काका स्वभावाने. तसं चेकिंगचं रूम वगैरे काय नव्हतं. आम्ही गेलो, फोन केलो, मग काका आले. पहिल्या दिवशी आम्ही घाबरलो, कारण गाव, कोकणातलं गाव आहे, अंधार झाला की लगे घरोघरी सगळे गडूप, कुठं जायचं, काय करायचं, शेजारी. उजेडात गेलो आम्ही, पण ते समर्थ ATCला गेलो, ते त्यांचंच भावाचं सगळं आहे. अजून पण माझ्या कानात समुद्राचा आवाज येतोय. म्हणजे जरी घाबरलो असलो तरी रूम समोर रोड आणि समोर समुद्र, कंटिन्यू 2 दिवस समुद्राच्या लाटांचा आवाज. म्हणजे अगदी आंघोळ करताना असेल, झोपताना असेल, रूमच्या बाहेर पाऊल ठेवला असेल, प्रत्येक वेळी समुद्राचा आवाज ते अजून कानात माझ्या घुमतोय. ते एक चांगलं होतं. घाबरलो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा उठलो तेव्हा पुण्यावरून 2-3, म्हणजे फक्त आम्हीच आहोत, कसं होईल, काय झालं तर, कुणाची बुकिंग नव्हती तिथं. आणि हे जे काळबादेवी गाव आहे, काळबादेवीचे गाव आहे, ते 3 बाजूनी पाणी आहे त्याला, इकडे एक आणि हे पूर्ण टोक जमिनीचा. आणि त्या टोकाच्या एकदम कोपऱ्यावर ते होमस्टे होतं. आमच्यापासून घर बाजूला होते, पण ते लोक दिसायचे नाही. आम्ही सनसेट बघून अंधारात आलो तर कोण सगळे जिकडं तिकडं गडप. घाबरलो, पण काका होते सोबतीला. ते कुत्रे होते, पण त्यांना लोकल आहे म्हणून ग बसले. देवगड मध्ये होते. पण दुसऱ्या दिवशी नॉर्मल झालं. आम्ही सकाळी उठल्या पुण्यावरून तरुणी आले होते तो रूमला, त्यामुळे त्यांच्यासोबत मैत्री झाली, छान वाटलं. मग आम्ही गणपतीपुळा असेल, बाकी एक्सप्लोअर केलं, तुम्ही पाहिलं. आणि काल देवगडला आलो. ट्रॅव्हलिंगमध्ये असं काही वेगळी अडचण जाणवली नाही मला. फक्त रोड छान होतं, हात दुखतं, अंग दुखतं आणि ढुंगण दुखतं बसून. त्यामुळं त्यामुळं ते महत्त्वाचं आहे. घाटातला प्रवास
आपण म्हणतो घाट रिस्की असते, चालवणं अवघड असते, पण बऱ्यापैकी रस्ते छान डेव्हलप झालेत. आणि राजकीय विषय बोलत नाही, पण नारायण राणेला खूप जास्त तर मानतात. कारण त्यांचं असं म्हणणं आहे कोकण जे सुधारलं आमचं ते फक्त 3 राणेमुळं, निलेश, नितेश आणि नारायण. रस्ते अगदी छान आहेत, घाटातले रस्ते असले तरी प्रॉपर. आणि सोलापूर ते रत्नागिरी हायवे बनायला एकदम जबरदस्त. अजून एक 5-6 वर्ष लागेल त्याला. नाही वेगळं आंबाघाटातला रस्ता. कोल्हापूरला जातच नाही ते, रत्नागिरीवर नाही वेगळाच रोड. आम्ही ज्या रोडने गेलो ना ते एकदम छान रस्ता होईल पुढच्या 5 वर्षात. डोंगर मोठे मोठे डोंगर फोडालेत त्याने, छान रस्ता होईल. अडचणी असं काही जाणवलं नाही, घाटातल्या अडचणी पण नाही. आम्ही थांबत गेलो त्यामुळे छान वाटलं. गाडी नाही, गाडी साथ दिलेली आहे त्यामुळे आल्याला गाडीची पप्पी घेतलो मी. हां कारण काय पूजाची बी घेतलो, कारण पूजा पण मला साथ दिली मला. कारण पूजा जेव्हा घाबरले मी तिला आधार दिलो. मी जेव्हा घाबरलो आता मला घाबरवलं. मी घाबरलो होतो आधी. कोणच नाहीये, कसं राहायचं दोघांचं. दुसऱ्या दिवशी पण दुसरं हॉटेल चेक बघत होते. मग हां दुसऱ्या दिवशी त्याच रूमला कशाला थांबायचं, दुसरं पण हॉटेल चेक करत होतो मी, मिळतं का. 4-5 लोकांना फोन पण केलो, पण काही रूम अवेलेबल झालं नाही. झालं ते खूपच जास्त रेट होते. आणि अगदी बजेट झालं. 1500 रुपयाला आम्हाला रूम मिळाली काळबालदेवीतली पण, आणि देवगडमधली पण. देवगडमध्ये तर रूम खूपच छान होते, फॅमिली खूप छान आहे, जेवण खूप छान आहे. आणि शाकाहारी पण जेवलो आम्ही, मांसाहारीमध्ये पण जेवलो. मटण फक्त आता कोल्हापूरला आल्यावर खाल्लो, पण तिथं गेल्यावर फिश आणि व्हेज हे खाल्लो मी. गणपतीपुळे पण खूप छान डेव्हलप झालं आहे. कोकण ग्रामीण प्राचीन कोकण आहे, खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. हा व्हिडिओ दाखवतात, छान व्हिडिओ आम्ही पण केलाय. पण अचानक पोचलो आणि कोण दिसलं नाही, थोडंसं घाबरून गेलो. पण घाबरून गेलो समजा आम्ही दोघं आहे, मी घाबरलो तर पूजाने मला आधार देणं काम आहे, पूजा घाबरली तर मी तिला आधार देणं काम आहे. पण आम्ही दोघं घाबरून गेलो त्यामुळे आधार संपला. आम्ही रूममध्ये ग्रुप झालो. पण ते पण अनुभव छान होता. दुसऱ्या दिवशीपासून सगळं रिलॅक्स झालं. छान आहे, कोकण बघण्यासारखं आहे. लवकरच कोकणचा आणखीन एक टूर आम्ही करणार आहोत. तसं राहायची इच्छा होती अजून कोकणमध्ये, राहावं म्हणलो, पण पुढच्या वेळेला नवीन ठिकाण, नवीन लोकांसोबत, म्हणजे फॅमिलीला घेऊन जायचं तसं प्लॅन आहे. मित्रांना पण घेऊन जाऊ, फॅमिलीला पण घेऊन जाऊ. खूप एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. आणि विशेष म्हणजे अचानक कशेरीला गेलो, देवगडीला गेलो. प्रणयची मम्मी बॅगेत तूप दिले. प्रणयची मम्मी काय नाही का पोरी तुला द्यायला, काय देऊ, एकदम भावूक बोलली. अगदी मला खूप तिथं इमोशनल झालं. काय नाही म्हणून पूजाला एक डब्बा भरून तूप दिली तिने. ओळख आहे प्रणवची आणि आमची काय ओळख आहे, व्हिडिओ पुरतं ओळख आहे. आणि तिची आई आम्हाला असं स्वागत केली, बसा तुम्हाला खिचडी करून देते, जेवायला करून देते, एवढं आपुलकीने म्हणले. पण आमचा प्रवास मोठा असल्यामुळे आम्ही फक्त पाणी घेऊन तिथून निघालो. पण प्रॉमिस करून आलो आहे प्रणवच्या घरी आम्ही तर जाऊ, मोठा ग्रुप तर घेऊन जाऊ. खूप प्रेमळ आहे, आई आहे, बहीण आहे, वडील आहेत. प्रणव पण खूप छान प्रगती करत आहे. आणि तिथे जत्रा होती ते मिस झाली. आम्ही ज्या दिवशी रथसप्तमीचं संपलं आम्ही गेलो. 2 दिवस आधी तिथं प्लॅन केला असता तर ती जत्रा आम्हाला पाहायला मिळाली असती. असा आमचा प्रवास खूप छान झाला. आणि घरच्याने आम्हाला कोल्हापूर महालक्ष्मीला महालक्ष्मीचं दर्शन झालं. येताना आम्ही फोंडा घाट आणि राधानगरी अभयारण्यातून आलो. तो पण प्रवास छान आहे. मॅपप्रमाणे 7-7 तास दाखवतात, पण एक्झॅक्ट 10 तास लागतात. गाड्या असो, कार असो, सोलापूर ते तिथंपर्यंत. नॉनस्टॉप गेलं तर 7-8 तास जातात. पण थांबत गाड्या असो, कार असो, थोडंसं ब्रेक घेणं महत्त्वाचं आहे. आणि बघण्यासारखं खूप आहे जाता येतं. पण त्यामुळं थांबत एन्जॉय करत आम्ही गेलो. आणि आल्यावर घरच्यांनी स्वागत केलं. कसं वाटलं? खूप छान वाटलं स्वागत करून. आता आम्ही काय आणलोय ते दाखवतो. हे राहू दे. हां बाईला हे लाव. मी त्यांच्यासोबत
तू त्यांच्यासोबत फिरला नाही हा एक काढ. तुला एक पाहिजे. हा कोण बी आराध्या पण सेम आहे साईज गेल्या वेळेला ह्याला सेम बांगड्या देऊ का राहू दे हा नंतर ते म्हणतो राहू दे. आणि हे वॉच एका हातात वॉच घातलं तर एका हातात घालायला छान याबद्दल सांग नाहीतर पूजा. हिरव्या बांगड्यावर पण हम्म, हम्म. हम्म, हे आईचे फेवरेट हम्म. आईची खूप दिवसाची इच्छा होती कोल्हापूर चप्पल घालायची आणि शिवदाच्या लग्नात घालायचं आपण इकडे या. चामड्याची खास शिवलेली चिटकवलेली नाही. यात पण 2-3 प्रकार आहेत. हे शिवलेलं आहेत शिवच्या लग्नात घालणार हिला आहे आई. तेल लावायचं असं. आईला माहित आहे सगळं. कर 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 आवाज करतो ते. येत साईज येते की परफेक्ट बसला. नंतर आलं काय आवाज आवाज आले बघ. आवाज येते ते छान येते आवाज येते अजून 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 म्हणजे आणि काय मला पण कोल्हापुरी आणलं हे. हे कोल्हापुरी अजून एक आणलं एक्स्ट्रा म्हणून दादाला मला आणि आराध्याला तिघे घालू शकतो आम्ही. दादा पण मला आजीची बसवली. नकोच म्हणलो होतो तरी पण आधीसाठीच आहे हे. तुम्ही पण घाला तुम्ही पण छान दिसत. एक घ्या कधी तर घालू म्हणली पूजा. हा मी नकोच म्हणलो. पूजा दादाला म्हणले फोन एक घ्या. लावताना दादा रिएक्शन वर ट्रेडिशनल लुक केल्यावर त्याच्यात छान दिसते. हा, हे. पण असलंच आहे. Same. मला clear दिसत नव्हतं म्हणून मी म्हणलं तुला जे आवडत नाही. काय दिसत नव्हतं. कधी तर इव्हेंटला कधी तर हे फंक्शनला येते आपल्याला पण कुर्ता घालतो. कुर्त्यावर स्पोर्ट शूज घालण्यापेक्षा हे घरात असलेलं बरं आहे. दादा घालत नाही फक्त शूजच घालत. आणि हे आराध्यासाठी आहे. विचारलं दादा. हे आराध्यासाठी आहे खायला. एवढे कलरची काजू दिसायला. बस हे कोल्हापूर महालक्ष्मीचा प्रसाद आहे. हा हे प्रसाद लय गर्दी झाली नाही. नाही मुखदर्शन घेतलो. मुखदर्शन. हे लाडू आराध्यासाठी आहेत. शेव लाडू शेव लाडू शेव लाडू गोड. गोड हे मसाला काजू हिरव्या कलरचे. हे मसाला काजू लाल लाल कलरचे. कलरचे हे काय? आजीला काकाला काय ठेवलं काय ते हे हे दुपारी बिर्याणी घेतलो तर जरा राहिले आणलो घरी. काजूगिरी म्हणून एक गावच होतं. काजूगिरी का? काजूगिरी हा, नाही काजूगर विकालते तिथं. काजूगिरी म्हणून पण होतं बोर्ड हा, तिथं. पाठव ना. तिथलं आणलंय. तिथं काजूचं पण झाड होते छान. आधीच्या किती कोकण ह्याला गोव्यातून आणलेले आहे ना अमेरिकेला त्यांच्या मुलाकडे माझा मुलगा एवढा खुश होऊन खाल्ला. नाही क्वालिटी चांगली होते. पोरगा बी चांगला होता बोलायला त्यामुळे आम्ही 100% हे घेतलो. कोणतं कुठलं बी आहे. खाली अर्धा किलो वर अर्धा किलो आहे. हे कलरचे पण आहेत. हे आराध्यासाठी बाईसाठी कोणचं पण घ्या. कुठलं पण घ्या. काय दाखव. हे मोर पीस टाइप आहे. हे पण सेम आहे. हे वन साइड वेगवेगळे पण color. हा वन साइड पण वन सेट आहे. म्हणजे वन साइड एकच हातात घालायचं असं आहे. घे तू एक घे मम्मीला एक घे तू एक घे मम्मीला एक घे ना. तो पण मला नाही पूजाच शोधलेलं गिफ्ट आहे. समुद्रावर जायचं असल्या गोळा छान होते. करायचं. गोव्याच्या आजून वळत होती. हा ह्याचं काय तर कर. काय तर करणार आहे तिने. छान होते कलर डिझाईनचे. आणि हे तूप छान आहे का ते वरचं कव्हर एक असतं घरात केलेलं आहे ग तुझ्या का. 650. अशा पद्धतीने आमची कोकण ट्रिप खूपच छान झालेली आहे. आणि आता आम्ही काजू पण फोडलेले आहेत. खायला काजू मस्त आहेत. इकडे दाखवा. मस्त आहेत काजू.
धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. भेटूया नवीन ट्रिपला. बाय. बाय.